बिहारमधील मजुराचा चाकूने वार करत निर्घृण खून. मध्यरात्री खुनाच्या घटनेनं खळबळ. सांगली शहराजवळ असलेल्या जुनी धामणी गावातील स्मशानभूमीजवळ कृष्णा नदीकाठी सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकाम ठिकाणी काम करणाऱ्या बिहारमधील एका मजुराचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून विनायक कुमार बालेश्वर चौधरी वय वर्ष 22 राहणार झकरा चंपारण बिहार याचा त्याच्या साथीदाराने चाकूने गळ्यावर वार करत निर्घृण खून केला. दरम्यान सोमवारी एका दिवशी 3 खुनाच्या घटनेनं सांगली हादरली. आता पुन्हा 2 दिवसात चौथा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे. मयत विनायक चौधरी आणि आरोपी सोनूकुमार नाथो साहनी वय वर्ष 22 राहणार बिहार हे दोघे यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील आलास येथे एकाच ठिकाणी काम करत होते. सुमारे 1 महिन्यापूर्वी काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याच वादाचं रूपांतर पुढे रागात झालं. दरम्यान सांगली शहराजवळ असणाऱ्या जुनी धामणी गावातील कृष्णा काठावर महापुरापासून संरक्षण भिंत करण्यासाठी बांधण्याचं काम सुरू होतं. या ठिकाणी चौधरी आणि साहनी हे दोघे काम करत होते. कामावर असताना दारूच्या नशेत हा वाद झाला आणि पुन्हा उफाळून आला. रागाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करून मयताच्या गळ्यावर वार करत त्याचा खून केला. माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.